चंदरबाईंचं आणि भुजबळचं काहीतरी. पण मला हे बोलला होता, पण हे असं असेल असं वाटलं नव्हतं मला. याचा फैसला आज झाला पाहिजे. पण हे बोलणार कोण? अरे मी बोलतो की घाबरतो की काय. या काळावर बसा. मित्रहो, कार्यकारिणीच्या सभेला रिसर्च सुरुवात करण्यापूर्वी विषय पत्रिकेवर नसलेलं एक प्रकरण आज मी निकालात करणार आहे. हे श्री काळभोर नमस्कार. आणि हे श्री गुंडी आपल्या अभयानंद मेमोरियल हॉस्पिटल मधील चतुर्थ श्रेणी कामगारांचे हे प्रतिनिधी आहे. या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या रात्रेपाळीच्या एका ऑडबॉयला आणि एका मेहतरला हॉस्पिटलच्या विश्वस्थानी अन्यायाने बडतर्फ केल्याची तक्रार ही मंडळी इथे घेऊन आली आहे. कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना परत कामावर घेतलं नाही तर हॉस्पिटलमधील चतुर्थ श्रेणीचे सगळे कामगार संपावर जाणार आहेत. त्यांच्यावर आरोप कोणते? सांगतो. वडबाई शिवराम रात्री ड्युटीच्या वेळी झोपला होता. इतकंच नव्हे तर तेवढ्यातच एक इमर्जन्सी केस आल्यानं सिस्टरनं त्याला डॉक्टरना जाऊन वर्दी देण्यास सांगितली असता तो गेला नाही. त्यानं शिवीगाळाची. शिवरामची तब्येत बरोबर नव्हती. तब्येत बरी नव्हती तर त्याने रजा घ्यायची, नाहीतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं. तब्येत कशामुळे बरी नव्हती मिस्टर काळभोर? व डॉक्टरांनी मुद्दा वापस ठेवून त्याच्यावर खोटा दारू केल्याचा आरोप घातलाय. पण रक्त तपासणीत तो तर सिद्ध झाला. सगळा खोटा बनवाय. इतर पेशंटनी दिलेल्या साक्षी देखील खोट्या. पण भाई काळभोर, अभयानंद मेमोरियल हॉस्पिटल मधील बहुतांशी ऋण हे कामगार वर्गातीलच आहेत हे लक्षात ठेवून बोलायचं असेल तेच बोला. आणि हा प्रकार शिवरामच्या बाबतीत वारंवार घडला आहे. दुसरी केस. मेहतर रजा गल्लाने एका पेशंटकडनं लाच मागितली. त्याने ती दिली नाही तेव्हा त्याने रुग्णाहितांची सेवा करण्यास टाळाटाळ केली. लाच नव्हे, टीप मागितली. एका कामगार रुग्णालयाकडनं दुसरा कामगार टिप्स मागतो. हॉस्पिटल मधल्या कोणत्याही कर्मचाऱ्याने कसलीही टिप्स वा देणगी घेता कामा नये. याचे जागोजागी मोठमोठे फलक लावलेले पाहिले नाही तुम्ही? तसे काय शेकडो नियमाचे हजारो फलक सगळीकडे लावलेले असतात. पण प्रत्यक्ष कुठे कोण काय पाळतोय? पेशंट खुशीने कर्मचाऱ्यांना अशी बोलला चालाकी करू नका मिस्टर काळभोर. टिप्स देणं अथवा घेणं हा खुशीचा मामला आहे, पण तोही उच्च भ्रू समाजात, कामगार जगतात नाही. त्यातही खुशीची सक्ती झाली की टिप्सची लाच होते आणि ती मिळाली तरच रुग्णाहितांची सेवा तत्परतेने केली जाईल असं ज्यावेळी बजावण्यात येतं त्यावेळी तर तो अक्षम्य गुन्हा होतो. तुमचे कर्मचारी काय करतायत, कोणाला लोबाडतायत याचा तुम्ही लोक डोकं ठिकाणावर ठेवून विचार तरी करता का कधी? पण भाई, महागाईच्या या दिवसात कर्मचाऱ्यांना वेतन पुरेसं मिळत नसेल. काळभोर, वाढत्या महागाईबद्दल आणि अपुऱ्या वेतनाबद्दल ज्या ज्या वेळी लढा पुकारायची वेळ आली त्यावेळी मजदूर महामंडळ नेहमीच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं आहे. आणि आजची ही प्रकरण तर फार वेगळी आहे. काम टाकून बेशिस्त वागणाऱ्या आणि रुग्णालयांकडून सक्तीनं लाच उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांना मजदूर महामंडळ कधीही पाठीशी घालणार नाही. मला वाटतं बडतर्फ कामगारांच्या पाठीत हा खंजीर तूप असल्यासारखं होईल. त्यामुळे कामगारांच्या एकीमध्ये आता मी स्पष्टच बोलतोय. अभयानंद मेमोरियल हॉस्पिटल मधील चतुर्थ श्रेणीचे हे कामगार उन्मत्त आणि मग्रूर झाले आहेत. त्यांना कोणी शास्त्र राहिलेला नाही, त्यांना कोणाचा धाक उरलेला नाही. आज परिस्थिती अशी आहे की चाराने हातावर टिकल्याशिवाय रुग्णालयांचं बेडपॅन उचललं जात नाही की त्यांना पाणी मिळत नाही. मी या सगळ्या वस्तुस्थितीचा अभ्यास करून हे बोलतो आहे. असा या रुग्णालयांना हे कामगार जर असेच पदोपदी छळणार असतील ना तर आम्हाला देखील त्यांचा विचार करावा लागेल. की धनराज नगर मध्ये आज आपण सार्वजनिक संप पुकारला असताना हॉस्पिटल मधल्या कर्मचाऱ्यांना आपल्याला दुखवून चालणार नाही. कॉम्रेड जगदळे, जोपर्यंत कामगारांच्या सर्वांगीण हिताचाच विचार मी अहोरात्र उराशी बाळगून आहे तोपर्यंत कोण दुखावतो आणि कोण सुखावतो याची चिंता मी करत नाही. कामगारांचा सेवक मी जरूर आहे, हा, पण त्यांचा खुशमस्कऱ्या नाही, कधीही नाही. कामगारांनी अंग मोडून प्रामाणिकपणा काम केलंच पाहिजे आणि आपलं वेतन रास्त मार्गानंच मिळवलं पाहिजे. या बाबतीत दुसरी कुठली तडजोड नाही की दुसरा कोणता पर्याय नाही. ठीक आहे,
हॉस्पिटलच्या कर्मचारी बंधूंना आम्ही आपला निरोप सांगू. जरूर सांगा आणि अगदी याच शब्दात सांगा. जे आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतात त्यांनी प्रथम आपल्या कर्तव्याचं भरमाप दक्षतेने टाकलंच पाहिजे. काम चुकार आणि बेशिस्त कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे मजदूर महामंडळ कधीच उभा राहणार नाही. बाबा बघूया की बघून जाऊन त्याला म्हणते बघून घेऊ. भाई हा डोस जरा कडकच झाला. तुम्ही म्हणालात त्याचा अनुभव माझ्या बायकोच्या आजारीपणात मी पुरेपूर घेतला, तरी पण एक धोरण म्हणून तुम्ही त्यांना असं तोडायला नको होतं. ओ कामगार बिथरले तर कोणत्या थराला राहतील? फार तर काय होईल कॉम्रेड? माझ्यावर कोणी बिथरलेला कामगार प्राणघातक हल्ला करेल एवढंच ना. मला त्याची पर्वा नाही. पण भाई माझं बरं वाईट झालं तर दुनिया ओस पडणार नाही की दुनिया कामगार चळवळ मारणार नाही. फक्त मला मारणारे स्वतःचं मन स्वतःच्या हाताने मात्र ओढावून घेतील. That's all. मित्रहो, एका विशेष हेतून आजच्या कार्यकारिणीची बैठक मी बोलावली आहे. तुम्हाला ठाऊकच आहे, संपाचा आजचा 17वा दिवस. कामगारांचं धैर्य अजून मजबूत आहे. धनराज उद्योग समूहाचे मालक कडवेपणाचा वर करणे खूप मोठा देखावा करत असले आणि सर्व काही सुरळीत चालले अशी जगापुढे धूळफेक करत असले तरी ते आतून पूर्णतः घाबरलेले आहेत. शेअर होल्डर्स मध्ये याचा घबराट पसरलेला आहे. साहजिकच चालकांवरचं दडपण यायला लागले. याची एकच एक खूण अशी की व्यक्तिशः नादान बिहार पुस्तक कशा माहिती अति जाडी आहे मुलगी. काय प्रकार आहे हा? बोला, तुम्हाला हो बचली अगोदर जगदांची क्षमा मागा. बसा, खाली बसा सगळे. अरे बसा म्हणतोय ना. बचली, तू अजून जगदांची माफी मागितली नाहीस. माफी मागायला तयार आहे भाई. पण आधी हे जगदाय काय कुजबुजत होते ना, तर त्यांनी एकदा उघडपण बोलावं. नसेल तर मी तुम्हाला सांगते. कोण म्हणतो माझी हिंमत नाही? सगळं उघडपणे मी बोलायला तयार आहे. पण ते सगळं रिस्टर होऊ द्या. जगदाळे बसा. कोणती रीत हवी आहे तुम्हाला? आजच्या बैठकीला अध्यक्ष म्हणून या खुर्चीवर बसले तुम्ही आम्हाला चालणार नाही. आम्हाला दुसरा अध्यक्ष निवडायचा आहे. दुसरा अध्यक्ष का? काही गंभीर आरोपांची चौकशी व्हावी अशी सर्व सभासदांची मागणी आहे. गंभीर आरोप कोणावर? तुमच्यावर. माझ्यावर? होय, तुमच्यावर. म्हणून मी असा ठराव मांडतो की आजच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कॉम्रेड म्हैसकरांनी स्वीकारावं. बरोबर आहे. कॉम्रेड जगदाळे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो आहे. थांबा. इतक्या घाईघाईने हा ठराव तुम्हाला अंमलात आणता येणार नाही. माझ्यावर आरोप काय आहेत ते प्रथम मला स्पष्टपणे समजले जाईल. नंतरच मी या पदावर बसायचं की नाही ते मी ठरवेन. अरे याचा अर्थ काय? मी ठरवी याचा अर्थ काय भाई? आम्हाला काही किंमत नाही. म्हणजे काय? कॉम्रेड म्हैसकरनेस, तुम्हा सर्वांना एका गोष्टीचा विसर पडलेला दिसतोय. घटनेप्रमाणे माझी निवड कामगारांच्या महासभेने केली आहे, तुम्ही नाही. आम्ही नाही. मी अध्यक्ष झाल्यानंतरच तुम्हा सर्वांची कार्यकारिणीवर मी नेमणूक केली आहे. तेव्हा या पदावर करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आम्हाला नाही. तो अधिकार फक्त कामगारांच्या महासभेला आहे. महासभेला? म्हणजे आम्हाला काही किंमत नाही. आमच्या पाठीशी कामगार आहे. माझ्यावर निश्चित आरोप काय ते सांगण्याचं धैर्य कोणी मला दाखवणार आहे काय? मी सांगतो, आम्हाला काही खात्रीलायक पुरावा नाही असं समजलंय की महामंडळाचा अध्यक्षपद मिळवण्यासाठी तुम्ही धनराजबाईंचे गुप्त आणि गलिच्छ करार केला आहे. गुप्त आणि गलिच्छ करा? धनराज भाईजी? मी? हो हो हो. आणि त्या बदल्यात तुम्हाला ही बदली. हलकट निर्लज्ज. अध्यक्ष झाल्यावर कामगारांच्या डोळ्यात धूळफेक करून तुम्ही उद्योग समूहाच्या चालकांचे हितसंबंध सांभाळणार आहात. खोटं आहे. हलकट. बचली,
तू एका शब्दानं बोललेलं मला आवडणार नाही. जगदाळे, बोला. माझ्या नजरेला नजर देऊन बोला. असे नजर चढून बोलू नका. म्हणजे धनराजबाई म्हणाले की असं धनराजभाई म्हणाले. धनराजभाईंना तुम्ही का भेटला होता? तो वेगळा प्रश्न आहे. खासगिरीतून आम्ही कोणाला भेटू शकतो. धनराजबाईंकडून तुम्ही बचुरीची मागणी केली. तिच्यासाठी तिच्या दारुड्या बापाला धनराजबाईंनी 10,000 रुपये मोजले. ही गोष्ट तर खोटी नाही. हो, खरी आहे. अरे एरवी एका जंगलच्या पोरीचं एवढा प्रस्ताव असतात, त्याचा अर्थ काय? धनराजबाईच्या संगतीत तुम्ही जो चंगी भंगीपणा केलाय त्याच्या तपशीलवार हकीकती आमच्या कानावर आलेल्या आहेत. आणि हा संप पुकारून तुम्ही मालकांना काळेबंदी पुकारायला मदत केली आणि कामगारांबद्दल पुढचा कोंडाच पाडला. तुम्ही कामगारांचा विश्वासघात केलाय. सबब तुला या महामंडळाच्या अध्यक्षपदावर राहता येणार नाही. हो, तुम्ही राजीनामा द्यावा अशी आम्हा सर्व सदस्यांची मागणी आहे. राजीनामा द्या. केवळ घटनेकडे बोट दाखवून तुम्ही आमची मुस्कटदाबी करणार असाल तर हे प्रकरण आम्ही कामगारांच्या महासभेपुढे नेऊ. झालं नाही? संपलं तुमचं बोलणं? आता मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही केलेले हे गलिच्छ आरोप खोटे आहेत हे तुम्हाला मनोमनी पक्क ठेवलं. म्हणूनच तुमच्यापैकी कोणाचीही माझ्या नजरेला नजर देऊन बोलायची हिंमत झाली नाही. खऱ्या आणि खोट्या गोष्टींची इतक्या शाहजोगपणे भेसळ करून तुम्हाला पोपटासारखं बोलायला लावणारं कोण आहे ते मला ठाऊक आहे. मला पदभ्रष्ट करण्यासाठी तुमचा बोलविता धनी कुठल्याही पातळीपर्यंत जाईल याची मला खात्री होती. पण तुम्ही त्यात सामील व्हाल अशी मात्र माझी मुळीच कल्पना नव्हती. मी धनराजभाई यांच्या सेवेत असताना तुमच्यापैकी प्रत्येकाला विकत घेतलेला आहे. तेव्हा तुमचा गैरसमज प्रामाणिक आहे असं मी मानू शकत नाही. शब्द परत घ्या. आरोप सिद्ध करा. आरोप सिद्ध करा. परत घेतला म्हणतात. कार्यकारिणी अपमान आहे. ऑर्डर. तुम्ही माझ्यावर काही आरोप केले आहेत. तसाच मी सुद्धा तुमच्यावर एक आरोप केला आहे. दोन्ही आरोपांची पूर्ती शहानिशाही झालीच पाहिजे, पण आता नाही आणि इतरही नाही. येत्या गुरुवारी मी कामगारांची महासभा बोलवणार आहे. कामगार मैदानावर कामगारांच्या उपस्थितीतच या आरोपांचा न्याय निवडा केला. ठीक आहे. आमची त्यालाही तयारी आहे भाई, पण तुम्हाला हे फार जड जाईल. हो, जड जाईल. बितरले तर तुम्ही जाऊ शकता. आजची बैठक मी बरखास्त करतो. आम्ही पण देऊ शकतो. तुम्ही लक्षात ठेवा, आमच्याही मनाची कामं आहे. तुम्हाला हे फार जड जाईल. काम बोलवा. तू कुठं निघालास? बदला घ्यायला त्यांनी तुमच्या निवडीची बेइज्जती केली आहे. म्हणून तू त्यांना मारहाण करणार आहेस? तेवढ्याने सुटले तर देवाची खैर. मूर्ख आहेस तू. आधी आज जाऊन बस. पण भाई इतके दिवस माझ्या सहवासात राहतेस तू बोलवा. अरे तुला तरी कळायला हवं हा आपला मार्ग नाही. मूर्खाने आरंभलेला दुष्टव्यवहार हा इलाज नाही. अरे माझी आणि बजुलीची इज्जत शेणामेणाची काय? पण भाई जा आधी आज जाऊन बस. हे बघ, डोळ्यातून पाणी काढायची काही गरज नाही. मी सांगतो म्हणून आता जा. बचुली कसल्या विचारात घडून गेलीस ते एवढी? विचार करते आहे की तुमच्यासारख्या देव माणसाला बदनाम करण्यासाठी त्यांना मेच बरे सापडले. पण मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही बाई. देव माणसाचा देवपण हिरावून घेऊन त्याला भुईत मिळवायचं असेल तर त्याच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्या इतकं दुसरं साधं सोपं शस्त्र नाही. नाही भाई, मी त्यांना माझं शस्त्र करू द्यायची नाही. भाई मी इथून निघून जाते. अगं कुठं? जंगलात. बचुली, इथून तिथून माणसं सगळी सारखीच. बचुली, तुला ठाऊक आहे डोळ्यातून पाणी काढलेलं मला अजिबात आवडत नाही. नाही भाई, हे बघा मी डोळे पुसले, पण असल्या माणसात नाही राहायचं मला. हे ग असल्या माणसात? तूच तर मगाशी म्हणालीस की इथून तिथून माणसं सगळी सारखी. बाई हे बघ,
तुला आठवतं जंगलात काम करणाऱ्या एका मिशनरी धर्मगुरूंबद्दल तू एकदा मला सांगत होतीस. त्याने सांगितलेलं ख्रिस्त पुराण तू ऐकून पूर्ती भारावून गेली होतीस. माझ्या ख्रिस्ताचं मोठेपण यात आहे की तो देखील असल्या माणसांसाठी धुळाफुळावर चढला. जगातील सगळे थोर हुतात्मे असल्या माणसांसाठी बलिदान करतात. पण भाई हे बघ, तू जंगलात जायला माझ्या मुळीच हरकत नाही, पण आता नाही. आणि यावेळी तरी तुला मी असं भिवून पळून मुळीच जाऊ देणार नाही. पण मी तर हो काय करू, काय पाहू? तुमची आणि माझी बेइज्जत दिसणार. आई, तुम्हाला असं वाटतंय का की कामगारांच्या महासभेत तुम्हाला न्याय मिळणार आहे? मुळीच नाही. त्याबद्दल मी फार आशावादी आहे असं तू समजू नकोस. ज्या समाजातील जाणकार नेते विकत घेतले जाऊ शकतात तिथं बिचारे गरीब अडाणी कामगार खरेदी केले जातील यात नवल ते काय. पण तरीही मी पळपुटेपणा करणार नाही की माघार घेणार नाही. जे भवितव्य समोर येईल त्याला मी ताट मानेने सामोरं जाणार नाही. तुझ्या वाट्याला मी दुःख भुगच देतो हे मला ठाऊक आहे, पण बचली हाच मी तुझ्याजवळ प्रार्थना करतोय की नका बाई, असले शब्द बोलू नका. तुमची इच्छा आहे ना, मी इथंच राहील. जे पाहावं लागेल ते पाय, जे भोगावं लागेल ना ते निमूटपणे भोगे. येते मॅम. कशी काय बैठक झाली दिदी राजे? बाबा, वाट सोडा माझी. वाट माझी सावधाची वाट बोलवा. सोडत नसतो आम्ही. बचलीला घेऊन घरी जा. का तमाशा झाला तरी अजून हिंमत नाही की फजित देऊन देखील तुझी रब जिरली नाही. मला ठाऊक आहे, वरती सपाट झाल्याशिवाय तुझ्या डोळ्यावरची थुंदी उतरायचं नाही. इष्ट झाले, उन्नत झालायस तू. तुला आपल्या अधिकाराचा मात चढलाय. जगतचे आपण राजे असल्यासारखं वाटायला लागलंय तुला. आणि म्हणून तू असा माझा मान होता अशी मान आणून तुम्हाला माझा पान उतारा करतोय. तुला वाटत असेल हा जाऊन जाऊन जाणार कुठे, करून करून करणार काय? शेवटी मी बोल रे तुझा छोटा भाई, तुझ्या माग माझं सावली सारखा फिरणारा. तुला दुखलं की डोळ्यात पाणी काढ. तुझी बरची सांभाळ. आता हे विसरा. आता कुठे तू माझ्या वैराची नुसती झलक पाहतोय. घोडा मैदान जवळच आहे. हे म्हणतो बा, अरे तुझ्या सगळ्या साथीदारांना तर मी चक्की सरशी फोडलाय. पैसा दोन पैशाला चढा हात विकत घेतलंय. तुला वाटत असेल तुझे कामगार बंद तुझी कडकडी आहे ना, तुझ्या पाठीशी हे म्हणतो बा, मान फिरवली असतील तरी कान खुलून भेटायचं. त्यांना देखील फोडण्यासाठी मी पैसा सोडलाय. पैसा. अरे तुझे सगळे साथीदार काय किंवा तुझे सगळे कामगार काय सगळे झाले एकदम खूप तरले. फरक पडत नाहीत का की कोण शिळ्या भाकरीच्या तुकड्यावर राजी तर कोण मारतो वाटतंय तुला. हे म्हणतो बा, अरे तुझा हा तमाशा पाहण्यासाठी तुला शहाणपणा सुचत नसेल ना तर सांगून ठेवतो ते ऐकून ठेव. गुरुवारच्या महासभेनंतर ना तुझे सगळे कामगार बंधू तुझी गाढवावरून धिंड काढणार आहेत. गावभर धिंड काढणार आहेत. तो तुझा जगता आहे, त्याला तुझी गाढवावरून धिंड करायची. तुझे ते सगळे सहकारी त्यांना तुझा हा तमाशा पाहायला हा आपले येते. अरे ऐकू येते ना तुला?
अरे बहिरा तर झाला नाहीस तू, हा? अरे आपल्या कुत्तरड्याच्या संगतीत तू गळ्यात गळे घालतोय, आपल्या नालायक लोकांसाठी तू माझ्याशी वाईट करतोय. ए बुद्धू, अरे बोल की काही, त्या कालचा तमाशा बघून तुझे वाचा बसली. ते शास्त्री गोळा फार मोठं तत्वज्ञान सांगत होतास तू. मग तुझा स्वाभिमान गेला कुठे? अरे मी तुझ्या जागी असतो ना तर एकेकाला गोळी घालून ठार केला असता. नरडीचा घोट घेतला असता एकेकाने. तुझ्या चारित्र्यावर संशय घेतात म्हणजे काय? हा? तू ऐकून काय येत? एकेकाचा सोमवार झालाय बोललं तू. ए बोल की, अरे बोल. नाही बोलायचंय, नको बोलू. शेवटी तुझ्या शेवटी तू तरी अवलाद कोणाची रे? एका कामगाराची. रक्तात खानदानी पुरुषार्थ यायचा कुठं? अरे माझ्या घरात राहिलाच वाढलाच म्हणून या पदाला पोहोचलास. त्याचा बसलाच तर कुठे तरी पट्टेवाला ना तर झाडूवाला होला. तुला शेवटचं बजावून ठेवतोय. भांडण तू काढलं, मुकाट्याने मी इथून टाकण्याचं. नाहीतर अंगाला राग पासून तोंड काय करायला लागली या का? चंद्र, अजून दोर पुरते तुटले. बालपणीच्या दलदलीत फसलेली पावले अजून सुटली नाही. याचा अर्थ व्रतस्थाला नुसती संन्यास्त नुसती स्वीकारून लागत नाही. संन्याशाची भगवी वस्त्र ही धारण करावीच लागते. स्वामीजींनी भगवी वस्त्र का धारण केली हे आज मलाही ते आता आढळ आहे. क्रमप्राप्त आहे. हे यात्रिका, तू तुझ्या मार्गाने जा. मागं वळून पाहू नकोस. जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही कधी करू नकोस. तुला साथ सोबत कोणी करणार नाही. दिवाणखाने दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही. तुझ्या वेदनेला कोणी रडणार नाही. तू राहणार आहेस एकटा, दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा. पण असेच एकाकी पण लाभले होते ध्रुवाला. असेच एकाकी पण लाभले होते बुद्धाला. हीच तुझी सोबत आणि हेच तुझं संरक्षण.